नमस्ते मुलांनो. आज आपण भाषेचा कवितेची ओळख हा पाठ घेणार आहोत. जरी त्याचं नाव कवितेची ओळख असं आहे तरी तो कविता नाही आहे, म्हणजे तो पाठ आहे. पण मागे मागे आपण स्पर्धा घेतली होती. काय मुलांना सांगितलं की पटपट विचार करायचा आणि कविता तयार करायची, छोटीशी 4-5 ओळींची म्हणा, कशी तुम्हाला जशी जमेल, 4 ओळी, 5 ओळी, 6 ओळी, पण एक छोटीशी कविता तयार करण्याची स्पर्धा मागे मागे आपण घेतली होती. तसंच ह्या पाठामध्ये जो मुलगा आहे सुधीर, त्याच्या बाईंनी त्याला सांगितलं, म्हणजे त्याच्या शिक्षकांनी त्याला एक प्रकल्प सांगितला आहे. प्रकल्प म्हणजे काय? घरी काम करायला सांगितलं आहे. काय काम करायचं? तर त्यांनी सांगितलं आहे की कविता जे आहे, एक शब्द वापरले, काव्य प्रतिभा वाढवा. त्यांनी काय सांगितलं आहे? काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय? म्हणजे काय? तर कविता आपल्याला लिहिता यायला पाहिजे. लिहिता म्हणजे तयार करता यायला पाहिजे, आणि त्या तयार केलेल्या कवितेचा अर्थ पण समजला पाहिजे. त्याला म्हणतात काव्य प्रतिभा वाढणे किंवा वाढवणे. मग ती पर्पजली पण आपण वाढवू शकतो, किंवा ती आपली वाढते आपोआप. कविता वाचत गेलो, तयार करत गेलो, तो आपोआप आपल्याला त्यातला अर्थ समजत जातो आणि आपली कविता प्रतिभा वाढत जाते. ओके. तर ह्या पाठाच्या लेखिका आहेत शारदा दराडे. विविध वृत्तपत्र मासिकातून त्यांचे लेखन आहे. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकांमधून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव चिलमखा हे काय गावाचं नाव आहे. केंद्र महुना राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. म्हणजे या लेखिका ज्या आहेत त्यांच्याबद्दलची माहिती सांगितली आहे की त्या वेगवेगळे वृत्तपत्र आणि मासिक, वृत्तपत्र म्हणजे काय? पेपर, आणि मासिक म्हणजे महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारं एक छोटंसं पुस्तक म्हणजे मासिक. मे बी ते छोटंसं पुस्तकाच्या स्वरूपात असतं, किंवा पेपरसारखेच पण असा छोटा बंच असतो, असं पण असू शकतं. दोन्ही प्रकार असू शकतात. तर असं ते मासिक आहे. याच्यातलं लेखन त्या करायच्या, आणि त्या कुठल्या एका शाळेतल्या पिंपळगावच्या चिलमखा केंद्र ह्या ठिकाणच्या त्या प्राथमिक शिक्षिका म्हणून शिक्षिका आहेत. त्या लेखिका पण आहेत आणि शिक्षिका पण आहेत. तर ह्या त्यांच्या लेखातून हे घेतलेलं आहे. एकांकिका म्हणजे नाटक आपण करतो की नाही, मागे मागे तुम्ही केलेलं सायकल तयार करण्याचं ते नाटक केलं होतं, तसं हे नाटक. सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे. आता तुम्हाला एक जस्ट मला गंमत आठवली म्हणून मी सांगते की हे जे काही आहे की नाही, असंच एकदा मागे मी गोष्ट वाचली होती, अकबर बिरबलाची गोष्ट. कोणाची? अकबर आणि बिरबलाची गोष्ट. त्याच्यामध्ये काय होतं की बिरबलाला कवितेविषयी, काव्याविषयी, गाण्याविषयी खूप आवड असते, आणि तो म्हणतो की गाण्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, सगळ्या लोकांनी गाण्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता कसं असतं माहिती आहे का, की काहींना गाणी आवडतात, काहींना नाही आवडत, इट मे बी असं असतं. पण त्याचं म्हणणं होतं नाही, सगळ्यांनी गाण्याला प्रोत्साहन द्यायचं. आणि मग हे प्रोत्साहन द्यायचं तर काय करायला पाहिजे? प्रोत्साहन देण्यासाठी आपण वा छान म्हटलं तरी पुरेसं आहे. पण तो म्हणाल नाही, असं नाही, तर सगळ्या लोकांनी, राज्यातील सगळ्या लोकांनी गाण्यामध्येच बोलायचं, आणि जो गाण्यामध्ये बोलणार नाही त्याला शिक्षा.
असं राजाने सांगितलेलं. आणि मग ते बोलायला लागले आणि तो मुद्दाम काय केलं माहिती, त्याने 2 शिपाई ठेवले आणि त्यांना सांगितलं की राज्यामध्ये जाऊन बघायचं कोण बोलतंय कोण नाही बोलत आहे, गाण्यामध्ये बोलतात का, गाण्यामध्ये बोलत नाही, असं सगळीकडे बघायचं. आणि त्याच्यात मज्जा काय होती माहिती आहे की नवरा बायको भांडण झालं तर मग बोलतात की नाही एकमेकांशी, भांडणमध्ये रागाने बोलत असतात, पण ते सुद्धा भांडण गाण्यामध्येच बोलत होते. किंवा एक बायको असते, ती नवऱ्याला सांगते की बाजारातून काय काय आणायचं, बाजारात पिशवी घेऊन जा, मिरची मीठ हे ते सगळं आणायचं, ते पण गाण्यामध्ये बोलत असते. आता ही झाली गंमत. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट की राजाचा एक पोपट असतो, तो पोपट खूप आवडता असतो. पण काय होतं, आता सजीव म्हटला म्हणजे जो जन्माला येतो तो थोड्या थोड्या दिवसांनंतर मरतो सुद्धा. मग तसं झालं की त्या राजाचा आवडता पोपट मेला. मग ही बातमी कशी का सांगायची, कारण राजाला खूप आवडायचं आणि जो सांगेल की राजाचा पोपट मेला असं जर सांगितलं तर राजा रागवेल आणि त्यालाच ठार मारेल. मग काय करायचं, आणि शिवाय गाण्यामध्ये बोलायचं. आता हे टेन्शन होतं की नाही, गंमत म्हणून दुसऱ्या गोष्टी गाण्यात बोलणं ठीक आहे, पण हा पोपट मेलाय तो पण राजाचा आवडता, मग काय करायचं. पण एक शिपाई भीत गेला घाबरत आणि तो म्हणाला, महाराज मग काय झाले, मग आपला पोपट काय झाले पोपटाला. मग तो म्हणतो, काही नाही, त्याने मान अशी टाकली, डोळे असे मिटले, तो खात नाही पीत नाही. अरे मग त्याच्या लक्षात आलं, कोणाच्या, राजाच्या लक्षात आलं, अरे मग पोपट मेला असं म्हण ना. म्हणजे पहिल्यांदा सरळ वाक्यामध्ये कोण बोललं, राजा स्वतः बोलला सरळ वाक्यामध्ये. आणि म्हणून मग काय झालं, राजा स्वतः बोलला पोपट मेला असं म्हण, आणि मग ते सगळेजण बोलायला लागले. म्हटले राजाला तो म्हणाला, महाराज जर मी म्हणालो असतो की तुमचा पोपट मेला तर तुम्ही मला फासावर दिलं असतं, शिवाय मी गाण्यामध्ये बोललो नाही म्हणून पण मला शिक्षा झाली असती, म्हणून मी असं बोललो. म्हणजे तेव्हा राजाच्या लक्षात आलं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गाण्यामध्ये बोलणं सोपं नाही आहे. आलं लक्षात, म्हणजे हा बावळटपणा आहे म्हणा किंवा वेडेपणा आहे असं त्या राजाच्या लक्षात आलं. तर तसंच हे इथे सांगितलं आहे. इथे असं म्हणजे त्यांच्या त्या सुधीरच्या टीचरांनी असं सांगितलं नाही किंवा बाईंनी असं सांगितलं नाही की गाण्यातच बोला, असं नाही सांगितलं. पण त्यांनी काय सांगितलं की तुम्ही तुमची काव्य प्रतिभा वाढवा. म्हणजे काय करायचं की तुम्ही कविता लिहायचा सराव करायचा, स्वतः विचार करायचा आणि कवितेमध्ये 4 ओळी लिहायच्या. कोणती वाक्य कशी येतील, यमक कसं जुळेल. यमक जुळवणं म्हणजे पहिली जी ओळ लिहिली त्याचं जे शेवटचं अक्षर आहे त्याच्यासारखा उच्चार येईल अशा दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द यायला पाहिजे. काय बोलली मी, पहिली ओळ जी आहे त्याचा जो शेवटचा शब्द आहे त्याच्यासारखा उच्चार असलेला दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे. म्हणजे उदाहरणार्थ पाठ माठ, ताट पाट माठ ताट, किंवा जरी मरी करी, हे कसे सारखा उच्चार असलेले शब्द. जेव्हा आपण परीक्षेमध्ये किंवा इंग्रजीमध्ये सुद्धा परीक्षेमध्ये काय करतो की सारख्या उच्चाराचे शब्द लिहा. म्हणजे उदाहरणार्थ कॅन मॅन फॅन, किंवा मे वे, नंतर शोन फ्लोन, किंवा क्राऊन ब्राऊन असं म्हणतो की नाही. तर ते काय झाले, सारख्या उच्चाराचे शब्द झाले. मग तसं जेव्हा आपण कविता लिहितो तेव्हा ते सेम उच्चाराचे जे शब्द असतात त्याला म्हणतात रायमिंग वर्ड्स किंवा यमक जुळणारे शब्द. तर तसं करायचं होतं. म्हणून मग जेव्हा तो आला घरी, कोण,
ह्या पाठामध्ये घरी कोण आला? सुधीर. सुधीर घरी आला आणि मग तो विचार करत 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 आला. मग त्याला काही सुचत नव्हतं. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. म्हणजे कंसामध्ये माहिती दिलेली आहे. हे काय आहे? नाटक आहे. म्हणजे नाच असतो तसं दुसरं नाटक, जे बोलायचं असतं. इथे नाच करून दाखवायचा नाही, इथे फक्त बोलायचं असतं, एक्सप्रेशन्स दाखवायचे असतात. तर तो सुधीर नावाचा मुलगा असतो, तो घरी येतो आणि तो गप्प 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 असतो, कोणाशीच बोलत नाही. आईशी नाही, बाबांशी नाही, ताईशी नाही, दादाशी नाही, आजी आजोबाशी नाही, कोणाशीच बोलत नाही. गप्प 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 असतो आणि विचार 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 करत असतो. मग आजोबा विचारतात, अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? म्हणजे आजोबा विचारतात त्याला प्रश्न, अरे सुधीर, केव्हा आलास तू? आणि आता प्रवेश शांत कसा, म्हणजे तू आलास तर एकदम शांत शांत, असं का? मग सुधीर म्हणाले, आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? सुधीर काय म्हणाला? आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय? मग आजोबा म्हणाले, कोणी? आजोबा म्हणाले नाही, प्रश्नचिन्ह आहे म्हणजे तिथे काय येणार? डॉट डॉटच्या जागी काय येणार? आजोबांनी विचारले. आजोबांनी विचारले, कोणी रे सांगितलं तुला हे? म्हणजे तुला हे कोणी सांगितलं काव्य प्रतिभा वाढवा? सुधीर म्हणाला, आज बाईंनी शाळेत आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलेला आहे. मला तर ताणच आलेला आहे. बाईंनी प्रकल्प कोणता दिलेला आहे? काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलेला आहे. म्हणजे तुम्ही असं लिहून काढायचं की माझी काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी मी काय 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 केलं, हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं, हे सगळे मुद्दे लिहायचे. म्हणजे मी काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कोणते कोणते प्रयत्न केले असं लिहायचं. ओके. मग आजी म्हणाली, अरे सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच सांगितलं बाईंनी. आता ते जे वाक्य होतं की काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी मी केलेले प्रयत्न, हे जे काही वाक्य होतं, या वाक्याचा अर्थ आजीने सांगितला. आजीने काय सांगितलं? अरे हे सोपं आहे. काय करायचं आहे? फक्त आपण जी कविता करणार ना, ती कविता समजून घ्यायची आणि त्याचं आकलन, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवायची. आकलन शक्ती म्हणजे काय? कोणतीही गोष्ट त्याचा अर्थ समजून घेणं म्हणजे आपली आकलन शक्ती वाढवणं किंवा आपली आकलन शक्ती वाढणं. आता समजा मी तुम्हाला हे शिकवते, बरोबर? तुम्हाला हा पाठ शिकवते, तर हा पाठ तुम्हाला किती समजतो म्हणजे तुमची आकलन शक्ती किती आहे हे कळलं? जर तुम्हाला हा पाठ समजला नाही म्हणजे तुमची आकलन करण्याची जी शक्ती आहे ती अगदी कमी आहे. पण जर तुम्हाला मी शिकवलेलं समजलं, छान समजलं, म्हणजे तुमची आकलन करण्याची शक्ती छान आहे. आलं लक्षात? मी बोलत असताना माझे हावभाव, माझे खुणा, माझं बोलणं, पुस्तकात दिलेली वाक्य, या सगळ्यांची सांगड घालत घालत मी काय सांगते आहे हे छान समजवून घेणं म्हणजे आकलन करणं. आलं लक्षात? मग तसं कवितेमध्ये काय दिलेलं आहे ते वाचून किंवा आपण स्वतः कविता तयार करून त्याचा अर्थ काय आहे तो छान समजवून घेणं म्हणजे आकलन करणं. मग ही आकलन शक्ती वाढवणं हे म्हणजेच काव्य प्रतिभा, कवितेसंदर्भात कवितेच्या बद्दलचं आकलन वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं, असं आजीने त्याला समजावून सांगितलं. आता सुधीर काय म्हणाला की पण मी हे कसं काय करायचं, मला कळत नाही आहे. सुधीर काय म्हणाला की पण हे मी कसं करू, मला कळत नाही आहे. आजोबा म्हणाले, अरे काळजी करू नकोस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया, म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल
आणि कविता करणंही सोपं होईल. कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आजोबांनी काय सांगितलं, अरे तू काळजी करू नको, आपण काय करूया, आपण सगळे मिळून प्रयत्न करायचं. आपण सगळे मिळून काय करायचं, प्रयत्न करू. आणि ते प्रयत्न करताना काय होईल, तुझी काव्य प्रतिभा वाढेल आणि कवितेचं आकलन करणं म्हणजे कविता समजणं हे पण तुझ्या छान लक्षात येईल. आकलन करणं हे तुझं समजेल. आलं लक्षात? आता पुढे काय झालंय, पुढे काय म्हणतात ते बघूया. आजी म्हणाली, तुम्ही हो काय प्रयत्न करणार. आजीला वाटलं आजोबांना काही छान येत नसेल, म्हणून आजी म्हणते, तुम्ही हो काय प्रयत्न करणार. आजोबा म्हणाले, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं, म्हणजे ते तो कागदावर घेईल, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. काय म्हणाले आजोबा, काय म्हणाले की आजपासून आपण सगळ्यांनी कवितेमध्ये संभाषण म्हणजे काय, गप्पा मारणं, बोलणं, एकमेकांशी बोलणं म्हणजे संभाषण करणं. मग आपण एकमेकांशी बोलायचंय, तर ते बोलताना आपण कवितेमध्ये बोलायचं, म्हणजे मग त्याचा प्रकल्प पूर्ण होईल. मग आई म्हणाली, सुधीर हातपाय धू आणि दूध घे बरं. आईने काय केलं, सुधीरला हाक मारली, सुधीर हातपाय धू आणि दूध घे बरं. मग सुधीर म्हणाला, आजी मी कागद आणि वही पण घेऊन येतो, आत्ताच आपण सुरुवात करूया. मग त्याला पण ती कल्पना आवडली की सगळ्यांनी कवितेमध्ये बोलायचं, ही कल्पना सुधीरला पण आवडली. मग तो काय म्हणाला, आजी थांब मी आता काय करतो, वहीचा कागद आणि पेन घेऊन येतो, मग आपण आजपासून किंवा आत्तापासून सुरुवात करूया. मग आजी दिवा लावते आणि मोठ्याने शुभं करोती म्हणते. आता ही वेळ सुधीर शाळेतून घरी आलेला, म्हणजे संध्याकाळची वेळ होती, बरोबर. मग संध्याकाळी जनरली सगळ्यांच्या घरी काय करतात, देवासमोर दिवा लावतात, शुभं करोती म्हणतात, म्हणजे देवाला प्रार्थना करतात. माहिती आहे तुम्हाला शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. माहिती आहे हे सर्व? नसेल माहीत तर आईला विचारा आणि शुभं करोती म्हणण्याचा सराव करा. आलं लक्षात? कारण शुभं करोती म्हटलं की आपण एक 5-10 मिनटं देवासमोर डोळे बंद करून शुभं करोती म्हणतो ना, तर आपली ही जी आकलन शक्ती असते, लक्षात ठेवण्याची ताकद असते, ती वाढते. देव आपल्याला आशीर्वाद देतो आणि आपली ही ताकद वाढते. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही पण रोज शुभं करोती म्हणा. ओके. तर इथे आजीने पण काय केलं, दिवा लावला आणि शुभं करोती म्हटली. आजी म्हणाली, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. आजीने काय केलं, लगेच कवितेला सुरुवात केली. आजी काय म्हणाली, घरामध्ये लावते सांजवात, आता भाजी करते कांद्याची पात. मग आजोबांनी पण म्हटलं, आता म्हाताऱ्याचा वाढतोय वात, नको करू तू कांद्याची पात. म्हणजे बघा इथे काय केलं, सांजवातमध्ये वात हा आहे आणि कांद्याची पातमध्ये पात आहे, म्हणजे वात पात हे काय झालं, यमक जुळलं. मग तसंच आजोबांनी पण केलं की आता म्हाताऱ्याचा वाढतोय वात, नको भाजी करू तू कांद्याची पात, म्हणजे वात आणि पात इथे सुद्धा काय केलं, यमक साधलेलं आहे. पुन्हा आजी म्हणाली, कधीतरी म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देता खो. कधीतरी कशाला म्हणतील का हो, म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. आता हो आणि खो बघा प्रोनाउन्सिएशन करताना कसं होतंय, हो, ओ, ह आणि ओ एकत्र केलाय. काय केलाय, ह आणि ओ एकत्र केला, हो आणि ख आणि ओ एकत्र केला, तो झाला खो. त्यामुळे हो आणि खो हे झाले रायमिंग वर्ड्स. ओके. तसा सुधीर पुढे काय म्हणाले,
ए माझी सुपर आजी तुला आवडेल ती कर भाजी. ए माझी सुपर आजी तुला आवडेल ती कर भाजी. मग आजोबा पण म्हणाले, तू बनव भाजी छान छान चवळी, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर आण रे इकडे दातांची कवळी, आण रे इकडे दातांची कवळी. आता इथे बघा चवळी आणि कवळी हे पण यमक साधलेलं आहे. पण कवळी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? कवळी, कवळी, दातांची कवळी म्हणजे काय असेल? शब्द आधी दिलेला आहे, दातांची कवळी. म्हणजे जे आजोबा आहेत की नाही त्यांना खरे खरे दात नाही आहेत. आजोबांना खरे खरे दात नाही आहेत. दातांची कवळी म्हणजे काय की दात नाही आहेत. कोणाला? आजोबांना दात नाही आहेत, खरे खरे दात नाही आहेत. मग काय केलं असेल त्यांनी? डॉक्टरकडे जाऊन खोटे खोटे दात तयार करून आणलेले असे पूर्ण. मग ते असं काढून ठेवतात, इथे टाकतात, काढून ठेवतात. जेव्हा खायचं असेल, चावायचं असेल, मग तेव्हा हिरड्या त्यांनी चावता येत नाही, कारण ते कसं असतं मऊ मऊ असतं. आणि मग त्याच्यावरती कडक भाकरी पोळी त्याचे तुकडे जे दातांनी होतात ते हिरड्यांनी होत नाही, म्हणून कवळी लावावी लागते. आलं लक्षात? जसे लहानपणी तुमचे दात पडतात, छोटे अगदी बाळ असतं तेव्हा तर दात नसतात, आणि नंतर मग तुम्हाला दात येतात. मग ते दात असतात दुधाचे दात, जे आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहे, बरोबर. आणि वयाच्या 6-7 वर्षानंतर सगळे दात पडतात आणि नवीन दात येतात. पण जर तुम्ही दातांची काळजी घेतली नाही तर ते दात कसे होतात? खराब होतात, किडतात, मग ते पडून जाऊ शकतात किंवा काढावे लागतात. मग अशा वेळी नवीन दात येत नाही, कारण हे जे आत्ता जे दात असतात ते कायम दात असतात. काय म्हणतात त्याला? कायम दात असतात, आणि ते दात पडल्यानंतर मात्र नवीन दात येऊ शकत नाही. आलं लक्षात? मग अशा वेळी म्हातारपणी जनरली सगळे दात कमी होतात, पडतात, आणि मग नवीन दात येत नाही, म्हणून कवळी बसवावी लागते. तशी ही आजोबांनी कवळी आहे आजोबांकडे. तर ते काय म्हणाले, तू छान छान बनव भाजी चवळीची, आणि सुधीर आण रे ती दातांची कवळी. म्हणजे चवळी आणि कवळी इथे पण यमक साधलेलं आहे. सगळेजण खो खो असतात. बाबांची रात्रपाळी असते. आता कंसामध्ये सूचना दिलेली आहे की काय झालेलं आहे समोर. आता आपण नाटक बघत असतो, हे झालं ते झालं, हा बोलला तो बोलला, म्हणजे बोलणं तर चालू असतं, पण दरम्यान काय घडत असतं याची एक सिच्युएशन, एक प्रसंग कोणता असतो, प्रसंग काय आहे याची कंसामध्ये माहिती दिलेली असते, जेव्हा आपण पुस्तकात वाचतो तेव्हा. आणि जेव्हा आपण ते स्टेजवर बघतो तेव्हा स्टेजवर तर ते आपल्याला दिसतच असतं, बरोबर. स्टेजवर आपल्याला ते दिसत असतं, पण पुस्तकामध्ये आपल्यासमोर काही स्टेज नसतं. मग स्टेजवर आपल्याला ते जे काही प्रसंग आहे त्याची माहिती कंसामध्ये लिहिलेली असते. मग तसं इथे लिहिलं आहे, सगळेजण खो खो हसतात. म्हणजे काय? चवळी आणि कवळी, चवळी खायची आहे तर कवळी आण, असं आजोबांनी जेव्हा म्हटलं तेव्हा सगळेजण खो खो हसायला लागले. आणि त्यावेळी दुसरा आणखी एक होता प्रसंग की बाबांची रात्रपाळी होती, म्हणजे बाबांना कामाला जायचं होतं, पण रात्र होती की नाही. मग रात्री काम करायला जेव्हा बाहेर जातात बाबा, त्याला म्हणतात रात्रपाळी. आणि जेव्हा दिवसा काम करायला जातात त्याला दिवसपाळी असं म्हणतात. म्हणजे दिवसा काम करायला जाणं आणि रात्रपाळी म्हणजे रात्री काम करायला जाणं. मग तसं बाबांना रात्री काम करायला जायचं होतं, म्हणजे बाबांची रात्रपाळी होती. म्हणून बाबा काय म्हणतात आहे, अगं आई पटकन खायला दे ना काही. अगं आई पटकन खायला दे ना काही. मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सई. बघा इथे सगळं आई, काही, घाई, सई, सगळं काय झालं? ई ई ई ई आलं. अगं आई पटकन खायला दे ना काही. मला ऑफिसला जायची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सई. म्हणजे
आई मला काहीतरी खायला दे, कारण मला काम करायला जायचं आहे, कामाला जायचं आहे. आणि जर उशीर झाला तर माझा बॉस जो आहे, बॉस, तो मला सही करू देणार नाही. त्यामुळे मला घाई आहे, पटपट पटपट दे मला, असं बाबा म्हणत होते. सुधीर म्हणाला, कसली घाई, कसली सही? आजीने दिली चपातीने दही. कसली घाई, कसली सही? आजीने दिली चपातीने दही. कारण स्वयंपाक झालेला नसेल, कारण आजी जस्ट उठलेली होती की नाही स्वयंपाक करायला, भाजी करण्यासाठी. म्हणजे भाजी झालेली नाही म्हणून दिली असणार दही आणि चपाती. आई म्हणाली, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. आई काय म्हणाली, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. बोलतात आणि हसतात कसं? तोंडावरती रुमालाची घडी ठेवून हसतात आणि बोलतात. आजी काय म्हणाली, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा सावकाश. आता इथे पाश आणि काश हे पण काय झालं, यमक साधलेलं आहे. पाश म्हणजे काय की घरामध्ये खूप वेळ काम न करता नुसतं काळजी घेत बसणं, घराची काळजी घेत बसणं किंवा घरामध्ये थांबणं हे सोडून दे आणि पटकन घराच्या बाहेर जा, ऑफिसात जायचं. पण कसा जा, सावकाश जा. घाई काही करू नको. का? कारण रस्त्याने गाड्या येतात, हे येतं, तेव्हा व्यवस्थित तू जा, सावकाश जा. आपण म्हणतो की नाही, किंवा आई पण आपल्याला म्हणत असते की बाहेर जाताना, सावकाश जा हां, काळजी कर हां, काळजी घे हां. म्हणजे काय की आपण घराच्या बाहेर जेव्हा जातो तेव्हा रस्त्यात ट्रॅफिक असतं, गाड्या असतात, मग आपण सावकाश रस्ता ओलांडला पाहिजे. इकडे गाड्या येतात की नाही बघायचं आणि मग रस्ता ओलांडायचं. म्हणजे सावकाश रस्ता ओलांडला पाहिजे. घाई आलो आणि इकडे आलं असं नाही झालं पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे सावकाश करायचं. बाहेर जाताना आपण रस्ता सावकाश ओलांडायचा, रस्त्याने जाताना सावकाश चालायचं. आता बाबा ऑफिसला जातात आणि आजोबा फिरायला निघतात. आता बाबा ऑफिसला गेले आणि आजोबा काठी घेऊन कुठे गेले? फिरायला चालले, पाय मोकळे करायला. आजोबा म्हणतात, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. बक्कल म्हणजे काय? जे हुक होतं कोटाचं. कोट म्हणजे काय? जनरली पूर्वीचे आजोबा वगैरे होते ना, ते काय करायचे, शर्ट घातलेला असायचा पण वरून कोट घालायचे आणि त्याचं बक्कल लावलेलं असायचं, पण ते बक्कल म्हणजे हुक तुटलेलं होतं. मग ते म्हणाले की मला काठी द्या. काठी धरून चालतात की नाही, काठी द्या आणि चप्पल द्या आणि माझं हे कोटाचं बक्कल तुटलंय ते पण जोडून द्या. मग आजी म्हणाली, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आजी म्हणाली, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. मग आई म्हणाली, आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा आहे का? मग आई कोणाची? सुधीरची आई कोणाला बोलली? आजीला म्हणाली. मग ती आजीला आई का म्हणाली? तर ती कोण होती? सुधीरच्या बाबांची आई, म्हणजे हिची सासूबाई. सासू म्हणजे काय? नवऱ्याची आई ती सासू. तर समजा माझं आहे, माझ्या नवऱ्याची आई ती माझी कोण लागणार? सासू. मग जनरली सासूला आई असंच म्हणतात, नवरा जे म्हणतो तसंच म्हणतात. म्हणून ही काय म्हणाली, सुधीरची आई काय म्हणाली, अहो आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा आहे का? म्हणजे तुम्ही जे आजोबांवर रागवतात ना, तो राग सोडून द्या. चिडू नका, सोडा हे का. म्हणजे नका आणि हे का दोन्ही काय झालं? का आलं शेवटी. आजी म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा का मी घेतलाय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस.
आजी काय केलं, आजीने उलटं त्यांनाच सांगितलं, म्हणजे सुधीरच्या आईलाच सांगितलं की म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा का मी घेतलाय ठेका, कामाचा का मी घेतलाय ठेका, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. म्हणजे त्या म्हणाल्या की तू मला सांगते मोठी की राग करू नका, राग करू नका, आणि सगळ्यांचं काम करायला काय मी ठेका घेतलाय, ठेका घेतलाय म्हणजे काय, सगळ्यांचं काम मी का करायचं, प्रत्येकाने आपलं आपलं काम करायचं, मीच का करायचं, असं आजी विचारते. आणि तू एवढी शिवणकाम तुला छान येतं असं सांगतेस, आणि मग तुला हूक लावता आलं नाही, बक्कल लावता आलं नाही, बक्कल लावायला कशी काय चुकलीस तू. मग आई म्हणते, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. म्हणजे माझ्यावरती तुम्ही चिडू नका, सगळ्यांवरती प्रेम करायला शिका, असं आई, कोणाची आई, सुधीरची आई सासूबाईंना म्हणते. ओके, इथपर्यंत समजलं. छान आहे, सोपं आहे, छान आहे. मग सुधीर म्हणतो, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. मग तो त्याने जरा वेगळं आणखी घेतलंय की तुम्ही आता नका भांडू, तुम्ही दोघीजणी आता भांडू नका, भांडण ऐकून येतंय रडू, मला रडू येतंय, लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. करपलेली म्हणजे भाजी जळाली. का जळाली, कारण ह्या दोघी बसल्या आहे भांडत आणि भाजीचा गॅस चालू आहे आणि मग ती जळून गेली आहे, कोणाचं लक्ष नाही आहे तिकडे, लक्ष नाही आहे, त्यामुळे काय झालं, भाजी जळाली, काळी काळी झाली आणि वास सगळीकडे सुटलेला आहे, असं तो म्हणाला. मग सुधीर रुसतो, तेवढ्यात ताई येते. आता हे कंसामध्ये सूचना दिलेली की स्टेजवर काय काय घडतंय. सुधीर रुसतो, तेवढ्यात ताई येते, तिला हे वातावरण नवीन असते, विषय समजताच खो खो असते, पण आनंदित होते आणि सहभागी होते. आता कंसात काय सांगितलं की तेवढ्यात ताई आली आणि तिला हे माहीत नसतं की सगळेजण गाण्यामध्ये बोलतात आहे, पण तिला लक्षात येतं की काय चालू आहे, सगळेजण गाण्यामध्ये बोलतात आहेत हे तिच्या लक्षात येतं आणि तिला मज्जा वाटते, ती हसते आणि ती पण सुरू होते. आलं लक्षात. आणि आधी सुधीर रुसतोय कारण त्या दोघींचं भांडण झालं आणि ती भाजी जी होती जळाली, त्यामुळे तो रुसलेला आहे. आता पुढे काय बघा, ताई म्हणाली, बरं का आजोबा अन आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का ग घरात पिठाची सोजी. मग ताई काय म्हणते, बरं का आजी आणि आजोबा, किंवा बरं का आजोबा अन आजी, दूर करू सुधीरची नाराजी. म्हणजे आजोबा आजी, आपण काय करूया, सुधीर रुसलाय की नाही त्याचं रुसणं दूर करूया, त्याची नाराजी दूर करूया. कशी करूया, तर आपण त्याची नाराजी दूर केल्यामुळे काय होईल, तो कवितेमध्ये बाजी मारेल म्हणजे जिंकेल. बाजी मारणे म्हणजे जिंकणे. आणि आई आहे का ग घरात पिठाची सोजी, पिठाची सोजी म्हणजे रवा, सोजी म्हणजे रवा. मग घरामध्ये रवा आहे का असं आईला विचारलं. आई म्हणते, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला. सोजी तुला हवी आहे कशाला, लाडू खाते आणि बशी ठेवते उशाला. म्हणजे ताई काय करते, झोपायचं असतं ना तेव्हा बशीत लाडू घेते, खाते, लाडू लाडू खाते आणि बशी ठेवते आणि झोपून घेते. म्हणजे उशाच्या जवळ बशी तशीच ठेवते, आत नेऊन ठेवत नाही, असं आई तिला सांगते. मग सुधीर काय म्हणाला, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. मग सुधीर काय म्हणतो, चला सगळेजण आपण जेवण करूया आणि चवळीच्या भाजीवर ताव मारूया. मस्त छान झालेली आहे भाजी चवळीची, मस्त आपण ताव मारूया म्हणजे मनसोक्त खाऊया, असं सुधीर म्हणतोय.
सगळेजण एकत्र मिळून जेवण करतात. आता कंसामध्ये पुन्हा माहिती दिली आहे की सगळेजण मग बसले, सगळ्यांना भाजी वाढली आहे, सगळे खातात आहेत, छान मस्त गप्पा मारत मारत चालू आहे त्यांचं. आजी म्हणाली, रात्र झाली आता झोपा, सकाळी उघडू सकाळी कवितेचा खोपा. आजी काय म्हणाली, आता काय झालंय, रात्र झाली आता झोपा. सगळ्यांनी काय करा, रात्र झाली सगळ्यांनी झोपा, सकाळी उठल्यानंतर काय करूया, उघडूया कवितेचा खोपा. खोपा म्हणजे काय, खोपा म्हणजे घरटं, चिमणीचं घरटं असतं की नाही, चिवताई पक्षी, चिवताईचं घरटं असतं ना, त्याला काय म्हणतात, खोपा. सुगरणीचा खोपा आठवतोय, असा असतो. कसा, असा, असा आणि असा. हा काय आहे, सुगरणीचा खोपा. सुगरण, पक्षी, पक्षाचं नाव आहे. मागे मागे आपण वर्गात आणून लावलेला होता सुगरणीचा खोपा. तर सुगरणीचा खोपा, तसं आजी म्हणते की आता रात्र झाली आता झोपा, सकाळी उघडूया कवितेचा खोपा. मग सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो आणि कंसामध्ये पुन्हा माहिती दिलेली आहे की सगळेजण झोपतात, रात्र झालेली आहे. रात्र झाली म्हणजे स्टेजवर काय झालं, सगळा अंधार अंधार झाला, सगळे झोपले. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, सूर्य उगवला, सकाळ झाली. आणि मग सुधीर जेव्हा उठतो तेव्हा बघतो काय चालू आहे, तर तो काय बघतो, मग सकाळी काय झालेलं, सर्वजण झोपेतून उठले आणि सूर्य उगवलेला होता. सुधीरने बघितलं, सगळेजण आपल्या आपल्या कामात होते. आणि मग सुधीर आईकडे गेला. सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. आता तो विसरला नव्हता. रात्री झोपताना जे कवितेचं बोलणं होतं ते त्याच्या लक्षात होतं. त्यामुळे जेव्हा उठला, झोपेतून उठला, तेव्हा तो पुन्हा कवितेमध्ये बोलायला लागला. आणि काय म्हणाला, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली गार गार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. म्हणजे सूर्य उगवला आहे, चिमण्या सगळीकडे उडाल्या, म्हणजे चिमण्या दाणे टिपण्यासाठी, बाळासाठी, त्यांच्या छोट्या पिल्लूसाठी दाणे टिपण्यासाठी बाहेर आकाशात उडाल्या आहेत. आणि सगळीकडे हवा कशी सुटली आहे, गार गार हवा सुटली आहे, थंडी वाजते. आणि तुझे आंघोळीचं पाणी केले ते कसं आहे, खूप गरम आहे. ताई म्हणाली सुधीरला, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. मग ताई काय म्हणाली, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, पुढे काय, झटपट आवर मुला, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. म्हणजे पुन्हा तिने यमक साधलंय, पटकन चटकन, तुला आणि मुला, असे शेवटचे शब्द सेम सेम आलेले आहेत. आता पुढे आजी काय म्हणते बघा, आजोबांना द्या स्वेटर, मफलर आणि कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच सोपी युक्ती सोपी. आजोबांना द्या स्वेटर, मफलर आणि कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. म्हणजे आजोबा आहेत बरोबर, त्यांना थंडी जास्त वाजत असणार सॉरी, म्हणून आजी काय सांगते, आजोबांना स्वेटर द्या, कानटोपी द्या, मफलर द्या, आणि मफलर आणि कानटोपी द्या, आणि थंडीपासून बचावाची युक्ती सोपी. म्हणजे ही युक्ती कशाची आहे, थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण काय करायचं, मफलर घालायची, टोपी. म्हणजे एक प्रकारे आजी ही सूचना पण आपल्याला सांगते की थंडीपासून बचाव करण्यासाठी काय 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 वापरायचं, स्वेटर घालायचं, कानटोपी घालायची, मफलर घालायची. हे सगळं जर घातलं तर आपल्याला थंडीपासून ऊब मिळते असं आजी सांगते. मग सुधीर आंघोळ करून आवरून येतो. कंसामध्ये माहिती दिली आहे की सुधीर बाहेर म्हणजे बाथरूममध्ये गेला, आंघोळ केली आणि परत आला, कपडे वगैरे व्यवस्थित छान घालून आला. मग ताई काय म्हणते,
सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट. शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. मग ताई, जी त्याची बहीण होती की नाही, बहीण, ती काय म्हणते की सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट. फिट म्हणजे काय? वरचं सेम, खालचं सेम, जे जे पहिल्या ओळीत असेल, दुसऱ्या ओळीत असेल, तिसऱ्या, ते सगळं सेम 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 यायला पाहिजे. म्हणजे असं यमक जुळलं पाहिजे. शब्दांचे यमक हवेत नीट, तरच बनते कविता फिट. जर यमक बरोबर असेल तरच कविता बरोबर आणि छान वाटते. आलं लक्षात? आता पुढे कंसामध्ये पुन्हा माहिती दिलेली आहे. बाबा रात्रपाळीहून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात आणि खुर्चीवर रेलून बसतात. रेलून म्हणजे असं आरामात बसतात, जसं मी आता बसते. माझं मध्ये मध्ये पाठीला कळ लागते म्हणून मी मध्येच पाठ टेकवून बसते. त्याला म्हणतात रेलून बसणं किंवा आरामात बसणं. तर बाबा रात्रपाळीला रात्री काम करायला गेले होते. मग ते परत आले. परत आल्यावर त्यांच्या लक्षात आलं, अरे काल आपण कवितेमध्ये बोलत होतो की नाही. मग त्यांच्या ते लक्षात आलं आणि मग ते गालातल्या गालात हसतात, असं स्माईल देतात आणि खुर्चीवर रेलून बसतात. आणि बाबा काय म्हणतात, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. काय म्हणतात ते, कामाचा आला आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. म्हणजे माठामध्ये वाळा असतो. वाळा ही एक वनस्पती असते. ती वनस्पती जर आपण माठाच्या पाण्यात टाकलेली असली, वनस्पतीची मुळं, झाडाचं मूळ असतं की नाही, तसं एका विशिष्ट वनस्पतीची जी मुळं असतात, त्या मुळांचा असा गोळा गोळा तयार केलेला असतो एवढा मोठा. आणि तो पिण्याचं जे माठातलं पाणी असतं त्याच्यात टाकतात. का टाकतात? तर ती जी मुळं असतात त्या मुळांमुळे त्या पाण्याला एक प्रकारचा छान वास पण येतो आणि चव पण छान लागते. म्हणून वाळा पाण्यात टाकतात, थंड असतं ते. तर जो वाळ्याच्या ज्या मुळ्या असतात त्या मुळ्यांचा गुणधर्म थंड असतो. त्यामुळे ते पाणी थंड, छान चविष्ट आणि काय म्हणता येईल, सुगंधी वाटतं. ही प्यायला एकदम छान, वा किती छान पाणी पिलं असं वाटतं. तृप्त होतं मन. म्हणून ते काय म्हणाले की मला वाळा टाकलेलं पाणी द्या. आई कणिक मळत असते. कंसामध्ये माहिती दिली आहे की आई कणिक मळत असते. म्हणजे पोळी करायची की नाही, पोळी, त्याचं पीठ तो गोळा मळत असते. त्याला म्हणतात कणिक मळणं. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्याचा रवा चाळा. बाबा काय म्हणतात, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिरा खायचा आहे मला, त्याचा रवा चाळा. म्हणजे मला शिरा खाण्याची इच्छा आहे, मला भूक लागली, मी रात्री काम करायला गेलेलो, आता मला खूप भूक लागली, तर तुम्ही शिरा करा आणि मला द्या, म्हणजे रवा चाळा असं ते सांगतात. आई म्हणते, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या बटाट्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. मग आईने सुद्धा बाबांना काम सांगितलं. काय सांगितलं? चला उठा, काय करा, तोंड धुवा, ब्रश करा आणि आंघोळ करा. नंतर गरम गरम शिरा मी तोपर्यंत बनवते, तो तुम्ही खा. आणि सुधीरला शाळेत जायचं आहे की नाही, त्याच्यासाठी बटाट्याची भाजी करायची, ते बटाटे तुम्ही चिरा. आता मी पीठ भिजवते आहे, कणिक भिजवते आहे, मी पोळ्या करणार आहे, तुम्ही बटाटे चिरा, असं आईने बाबांना सांगितलं. आजी म्हणाली, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याची येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक. आजी काय म्हणते, सुधीर आवर दप्तर ठीक, म्हणजे तुझं ते दप्तर आहे, ते पुस्तकं आहे, सगळे पुस्तकं, वह्या सगळे घे एकत्र आणि दप्तरात ठेव. आणि हे जर ठेवलं नाही तर काय होईल, झाडता झाडता सगळा कचरा असेल, धूळ असेल, ती सगळी तुझ्या याच्यामध्ये जाईल. म्हणजे तुझ्या याच्यामध्ये काय येईल, कचऱ्याचं पीक येईल. म्हणजे सगळा कचरा तुझ्या पुस्तकांवर उडेल. आणि टापटीपणा दररोज शिक, म्हणजे व्यवस्थितपणा तुझ्यामध्ये असला पाहिजे. रोज एक दिवस सगळं छान 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 आणि रोज पसारा, दप्तर टाकलंय, कपडे टाकले, पुस्तकं पडले सगळीकडे, हे छान वाटतं का? नाही.
म्हणजे रोज रोज आपले पुस्तकं, वह्या, दप्तर सगळं छान ठेवायचं असं आजी त्याला सांगते. सुधीर म्हणाला, आजी, आई खूप छान, मला नाही कशाची वाण, तुमच्या वाचून हाले ना पान. मग हा काय म्हणतो सुधीर, आईला आणि आजीला म्हणतो. काय म्हणतो? आजी, आई तुम्ही छान, तुमच्या मला नाही कशाचीच वाण. वाण म्हणजे उणीव. उणीव म्हणजे मला तुम्ही दोघी आहात की नाही, त्यामुळे मला सगळं खूप मिळालंय असं वाटतंय. हां, सगळं खूप मिळालंय असं वाटतंय. तुमच्या वाचून हले ना पान, तुम्ही नसाल तर माझं सगळं काम राहून जातं, मला कोणतंही काम सुचत नाही. मला लक्षात, असं सुधीर म्हणतोय. आता पुन्हा कंसामध्ये माहिती दिलेली आहे. आजोबा होकार दर्शवतात, तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात आणि आजोबा काय म्हणतात, हां बरोबर आहे, हा म्हणतो ते बरोबर आहे की तुमच्या वाचून माझं हले ना पान. आणि तेवढ्यात बाबा काय करतात, पुस्तकांचा एक गठ्ठा, त्याच्याकडे काही पुस्तक असतं, गठ्ठा म्हणजे 3-4 पुस्तकं असतात, ती त्याला देतात. बाबा म्हणतात, बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. आता तुम्ही कवितामध्ये बोलणं बंद करा, ह्याच्याने थोडी तुमची हौस पूर्ण होणार आहे. म्हणजे जे आपण सरळ बोलतो त्याच्यामध्ये जे बोलण्याचं जे मजा आहे ती कवितेमध्ये बोलण्यात नाही, असं बाबांना म्हणायचं होतं. हा घे थोरांचा कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. म्हणजे हा घे थोरांच्या कवितांचा मळा, म्हणजे हे जे पुस्तक होतं थोरांच्या कविता, म्हणजे मोठ्या माणसांनी म्हणजे श्रेष्ठ कवींनी लिहिलेल्या कविता होत्या, ते पुस्तक होतं आणि ते घे तू आणि त्या कविता वाच, म्हणजे तुला आपोआप कवितांबद्दल आवड निर्माण होईल. लळा म्हणजे आवड निर्माण होईल, तुला कविता वाचाव्याशा वाटतील, त्या समजतील, तुला स्वतः कविता लिहाव्याशा वाटतील, असं बाबा त्याला म्हणाले. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. आणि पुन्हा त्यांनी माहिती दिली, कारण ते स्टेजवर काय होत असतंय की मग नंतर ते पुस्तकं घेतले, सुधीर कविता वाचताना मस्त मजा छान वाचत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर असं दिसत असतं की त्याला त्या कविता आवडतात आहेत, समजतात आहेत विशेष म्हणजे. आणि त्यामुळे सगळे जे आई बाबा आजी आजोबा ताई सगळे त्याच्याकडे बघतात की हां छान वाचतं, छान आहे असं छान. मग सुधीर म्हणतो, बाबा आई ताई आजोबा ना आजी असं झालंय वाचू किती. म्हणजे तो म्हणतो की बाबा आई आजी आजोबा मला असं वाटतं की किती वाचू, मला या कविता खूप आवडल्या आहेत. कविता अंगणात उतरल्या त्या मी वेचू कशा आणि किती. मला असं वाटतं की ह्या सगळ्या कविता आहेत ना, त्या माझ्या अंगणात अशा उतरल्या आणि मला असं वाटतं की त्या वेचू कशा आणि किती. शांताबाईंची बाग अन सुरवेंची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मनी. आता हे जे काही नावं दिलेत की नाही, शांताबाईंची बाग आणि सुरवेंची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मनी. मग हे पुस्तक जे दिलं होतं, मी म्हटलं ना थोरांच्या कविता म्हणजे मोठे थोर कवी जे आहेत त्यांच्या कविता, तर शांताबाई नंतर सुर्वे, गदिमा आणि बालकवी हे जे काही कवींची नावं आहेत यांनी लिहिलेल्या कविता त्या पुस्तकामध्ये होत्या. आणि या कविता वाचता वाचता त्याला त्या इतक्या आवडल्या की त्याला असं वाटायला लागलं की जणू काही ह्या पावसाच्या सरींसारख्या या कविता माझ्या अंगणात येतात आहेत आणि मी त्या वेचू. जसं गारा पडतात की नाही पावसाच्या वेळी, गारा पडतात तर आपण त्या वेचतो, तसं त्याला असं वाटायला लागलं की जणू काही या गारांसारख्या ह्या कविता माझ्या अंगणात पडतात आणि त्या मी कशा आणि किती वेचू असं त्याला वाटायला लागलं. मग सर्वजण टाळ्या वाजवतात, सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंना सादर करतो आणि मग ते सगळेजण टाळ्या वाजवतात की छान छान छान, तुला समजलंय कविता कशी करायची, कशी समजून घ्यायची, सगळं समजलंय. आणि मग ते टाळ्या वाजून त्याचं कौतुक करतात आणि मग तो ते पटपट लिहितो आणि शाळेत त्याच्या बाईंना ते देतो.
समजली गोष्ट? म्हणजे एकांकिका नाटक. तर हे अतिशय सोपं आणि सुंदर नाटक आहे. तर तुम्ही काय करायचं, हे 2-3 वेळा नाटक वाचा आणि शक्य झालं तर तुमची बहीण भाऊ त्यांना मदतीला घ्या आणि नाटक सादर करा. कोणतरी काहीतरी बोलले, कारण आपण जर शाळेत असतो तर हे नाटक आपण करून दाखवलं असतं. प्रत्येकाने काहीतरी भूमिका केली असती आणि आपण हे बोललो असतो जसं जमेल तसं. आणि असं नाटक तुम्ही करून बघा. आईच्या मदतीने, बाबांच्या मदतीने किंवा बहीण भाऊ असतील त्यांच्या मदतीने हे नाटक करून बघा आणि मग तुम्हाला कसं वाटतं ते बघा आणि व्हिडिओ बघा. व्हिडिओ 2-3 वेळा बघा. त्याच्यानंतर नाटक करून बघितल्यानंतर पुन्हा व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला मी जे सांगते ते तुम्ही नाटकात करता. ते जे मी कंसात म्हटलं ते तुम्ही तिथे करून बघायचे. आलं लक्षात? मग तुम्हाला ते प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते आणखी छान लक्षात येईल. मग नंतर नाटक वाचा, नाटक करा, मग व्हिडिओ बघा, मग पुन्हा नाटक करा, नाटक वाचा आणि नाटक व्हिडिओ बघा. 2 वेळा जर असं केलं तुम्ही तर तुमच्या ते सगळं लक्षात येईल आणि मग त्यावरचे प्रश्न उत्तरं सोडवा आणि व्यवसाय सोडवा. ओके. नमस्ते.